चल ना आरतीचा मान घे हळूच. त्याला म्हणायचं संस्कार. कर्मदरिद्री नवऱ्यानं सोडलं तरी बी पतिव्रता राहिली कृष्णाताई. खरं आहे, 2 नंबरची 1 नंबर रक्त पिणारी असू सुद्धा जनार्दन बघा कसा धडधाकट आहे. हे सगळं कृष्णाताईंच्या पुण्यामुळं. आज गावासमोर हिचा भंडारा असा उधळतो का आयुष्यभर विसरली नाही पाहिजे ही दळभद्री. सर्वांनी महाप्रसादाला सुरुवात करावी ही नम्र विनंती. पार्वते पते हर हर, पार्वते पते हर हर. थांबा. अरे थांबा र. ओ गुरुजी, काय खूळ लावलंय? काय खूळ लावलंय? ए बायांनो, आज वटपौर्णिमा ना? मग सकाळी वडाच्या झाडाला दोरा गुंडाळला का अक्कल गुंडाळून आलाय? 7 जन्म हाच नवरा मिळू दे. आपला नवरा कायम आपल्या संगतीनं राहावा म्हणून उपास तापास करून वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या तुम्ही. आणि आता ह्या बाईच्या फेऱ्यात अडकायलाय. ह्या बाईच्या, जिला हिच्या नवऱ्या संगत राहणंच जमलं नाही, अशा बाईच्या हातचा महाप्रसाद खाणार तुम्ही? मग 7 जन्म सोडा. ह्याच जन्मात तुमचा नवरा तुम्हाला सोडतोय का नाही बघाच तुम्ही. गौरी, माझ्या आईला. गौरी, गौरी, नको. तुमचा नवरा तुम्हाला का सोडणार आहे माहित आहे का? माहित आहे? सांगतो, ऐका. ह्या बाईच्या हातचा महाप्रसाद खाल्ल्यावर तुम्हाला काय वाटतंय? देव तुम्हाला आशीर्वाद देणार. जा बाळा, सौभाग्यवती भव, सुखात राहा, मजेत राहा. घंटा उठा. नाही उठा. ए वर्षे उठ. ओ ताई उठा. वर्षे, बरी आहेस ना? वाईट वाटतंय ग तुझं. 1000 स्वप्न उराशी घेऊन पूजेला आलीस खरी, पण त्या बदल्यात प्रसाद म्हणून काय मिळणार आहे माहित आहे काय तुला? तिच्या स्वप्नांची, संसाराची राख रांगोळी, जशी ह्या बाईच्या संसाराची झाली. ह्या बाईला साधा एक वंशाचा दिवा देता आला नाही नवऱ्याला. दिलं काय? या 3-3 पोरींचं डोंगरा एवढं वज्ज. अशा बाईच्या हातचा महाप्रसाद खाऊन आपल्यासारख्या सवाष्णी बायाचं कुक बळकट होणार आहे?
नाही. ज्या बाईला स्वतःचा नवरा, घर, संसार राखता आला नाही, अशा दळभद्री अपशकुनी बाईच्या हातचा आणि तिच्या ह्या बिनबाप लेकींच्या हातचा प्रसाद नाही, शाप आहे, शाप. बराबर आहे नव, रडू काय? ढिंचक 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 ढिंचक. पार्वती पतये हर हर, पार्वती पतये हर हर. तसं म्हटलं तर खरंच आहे. कृष्णताईंना स्वतःचा नवरा नाही सांभाळता आलाय. मग त्यांच्या हातचा प्रसाद स्थापित होय. कशाला ईशाची परीक्षा घ्या, नगच खायला. ए थांब. दरवेळी शेपटी वळवळत पायाखाली यायचं. हा पाय पडला की फणा उगारायची तुझी सवय जाणारच नाही, नाही का? आमच्या आईने नाही, तुझ्या नवऱ्यानं आमच्या आईला सोडलंय. आणि का सोडलंय ते विचार तुझ्या नवऱ्याला. बघ कसा खाली मान घालून तुझ्या पदरामागं लपलाय, नेबडासारखा. विचारायला मान वर करून बोलायची हिम्मत का होत नाही? अगं विचार की का हिम्मत होत नाही बोलायची? बाबा मी नाही तुझा बाबा. वंशाचा दिवा पोरगाच पाहिजे, पोरी नका. पोरी म्हणजे काळजावरचं वज्ज. या असल्या सडक्या विचारांच्या माणसासंगट आमची आई राहत नाही ना, ही अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी. 30 रात कष्ट करून मोठ्या हिमतीनं आणि मानानं आम्हा तिन्ही लेकींना वाढवलंय, हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. नवऱ्याच्या जोरावर लाली पावडर करून गावभर उंडारणाऱ्या तुझ्यासारख्या बाईला काय कळणार आहे ग कष्टाने मिळवलेलं मान सन्मानाचं महत्व? थोबाड बंद बंद बंद. आमच्या आई संगत जो तू खेळ खेळतेस का नाही, तो बंद करायचा आता. आमची आई तुझ्या वाट्याला जायच नाही तर तू भी तिच्या वाट्याला जायचं नाही. जर गेलीस तर कृष्णाईच्या ह्या लेकी तुझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा केल्याशिवाय राहणार नाहीत. नात्यात जपतात एकी